श्री क्षेत्र नर्मदेश्वर महादेव मंदिर चांदे कसारे ते श्री क्षेत्र पंढरपूर आणि वर्ष पहिले तसं पाहायला गेलं तर सगळ्यांनीच वाऱ्या केलेल्या आहेत वेगवेगळ्या दिंडी सोहळ्यातून. पण गावातून म्हणलं का ही आमची पहिलीच वारी गावा लेवलची. तर जसं चिंतन मांडण्यात येईल तसं मांडण्याचा प्रयत्न करू. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिताना सगळ्यात प्रथम ही ओवी घेतलेली, ती ओवीचा आपण चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाशू म्हणेन वृत्ती दासू अवघारी जोडी. आता ज्ञानेश्वरी लिहिताना ज्यांना ज्ञानाचा सागर म्हटलेला आहे त्यांनी सुरुवातीला प्रथम ओम करून घेतला. ओम नमो ज्ञानेश्वरा करून घेतला. कारण की ओम मध्ये हा जो शब्द आहे हा सगळ्या शब्दांचा आद्य अक्षर म्हटलेले ओंकाराला. या ओंकारालाच ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक पण म्हटलेले आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी इथं ओम हे अक्षर पहिल्यांदा घेतलेले आहे असं सांगता येईल. या ओंकाराच्या उपासनेमध्ये संपूर्ण चराचराचं निर्मिती, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी या ओम मध्ये सामावलेल्या आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये ओंकाराला अनन्यसाधारण महत्व आहे. सगळ्यांनीच दररोज घरी 5 मिनिटात महिना ओंकार घेतला पाहिजे. ओंकारानं आपल्या कुंडलिनी शक्ती जागृत व्हायला, जे आपल्यातच शक्ती असतात. ज्याप्रमाणे देवानं म्हटलेले गीतेमध्ये ममे अंश जीवलोके, आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये त्याचाच अंश आहे ना. फक्त एवढंच आहे का जे संतांना प्राप्त झालं, संतांनी तो जागा केला, आपल्यातला परमात्मा जागा केला, म्हणून ते त्या स्थितीला पोहोचलेले. आपण पण ते करू शकतो. ओंकार ही साधना अशीच आहे किंवा नामस्मरण ही साधना अशीच आहे. ज्याप्रमाणे आद्य अक्षर म्हटलं ओंकार आणि साधू संतांनी नामाला म्हटलेलं आहे. घेता नाम विठोबाचे पर्वत जैतू पापाचे, नामाला अनन्य साधारण महत्व दिलेले आहे सगळ्याच साधू संतांनी. तर या ठिकाणी ओंकार म्हटलेले आहे. त्यानंतर ओम नमोजी आद्य म्हटलेले आहे. आता आद्य कशाला म्हणतात? जो सुरुवातीला असतो, चालू स्थितीमध्ये पण असतो, या सृष्टीच्या लयानंतर पण असतो, म्हणून त्याला आद्य म्हटलेले आहे. परमात्मा परमेश्वर याला आद्य स्वरूप म्हटलेले आहे. त्यांना ज्ञानेश्वर महाराजांनी नमन केलेलं आहे. आता नमन ही जी गोष्ट आहे ही भक्तीच्या नवीन भक्तीच्या वाटा आहेत प्रचलित सध्याच्या, त्यामध्ये नमन ही भक्ती आहे. कीर्तन, श्रवण, नमन, मनन, आत्मनिवेदन, दास्य भक्ती, सख्य भक्ती, नामस्मरण भक्ती, अशा नवीन प्रकारच्या ज्या भक्तीच्या वाटा आहेत त्यामध्ये नमन हे केलेलं आहे. गणपती रायांना नमन केलेले आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. त्यानंतर वेदांमध्ये पण ज्या गोष्टीचं प्रतिपादन केलेले आहे अशा त्या आद्य स्वरूपाला नमन केलेले आहे. आणि दुसरं म्हटले जे जे ससंवेद्या. ससंवेद्या याचा जर अर्थ काढण्यात आला तर त्याला सो म्हटलेलं आहे. जे मी पहिल्यांदा सांगितलं का आपल्यामध्येच असतो तो, पण जागृत करावा लागतो. तो साधू संतांनी जागृत केलेला आहे म्हणून ते आता तुम्हालापर्यंत पोहोचलेले. आपण पण जागृत करू शकतो नामस्मरणाच्या जोडीनं. सोड म्हटलेले आहे त्याला. ज्या वेळेस मन बुद्धी चित्तांकार याच्या पलीकडे जेव्हा माणूस जातो किंवा जो जीव किंवा आत्मा जातो त्यावेळेस ते स्वरूप प्राप्त होतं. त्यालाच काही गोष्टीमध्ये योगाच्या भाषेमध्ये समाधी अवस्था पण म्हटलेली आहे. आता संतांनी त्या समाधी अवस्थेचे पण पलीकडे परमात्माला पाहिलेले आहे. त्या समाधीचे जे सुख राहतं त्या सुखाला पण त्यांनी डावलून त्याच्यानंतरचा जो परमात्मा आहे त्याला जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सृष्टीच्या कणाकणामध्ये तो आहे, सगळीकडे सामावलेला आहे. पण ते तत्व आपल्यामध्ये पण आहे. जसं आता हरिपाठावर किंवा बाकीच्या आपण जे आपण घेतले सभाय अभ्यंतरी अवघ परमानंद, सभाय म्हणजे आतमध्ये पण तो आहे आपल्या आणि बाहेर पण आहे.
ज्या हे सर साधू संतांनीच लिहून ठेवलेलं आहे, आपल्याला फक्त त्याचं पालन करायचं आहे, अनुकरण करायचं. अनुकरण करायचं. ते ज्या स्थितीला पोहोचले तर त्यांना वाटत का हा जो जीव आहे तो पण त्या स्थितीपर्यंत पोहोचावा, त्यासाठी त्यांनी ते संस्काररूपी आपले भजनी मालिका किंवा जे अभंग आहे, तुकाराम महाराजांचे गाथा जे अभंग आहे किंवा ज्ञानेश्वरी हे त्यांनी लिहून ठेवलं. तर त्याच्यामध्ये जो त्यांचा जो भाव होता का सगळ्या जीवाला, जीवाला माहित नाही का काय सत्य आहे, मृत्यू हे अंतिम सत्य तर सगळ्यांना माहिती, सगळे म्हणतो मृत्यू अंतिम सत्य आहे. तर त्याच्या पण पलीकडे आहे ना आत्मा, आत्मा मरत नाही, अमर असतो. तिथं भगवान श्रीकृष्णाने तिथे म्हणलेलं आहे का नैनम छंदंती शस्त्राने, शस्त्राला सुद्धा तो मारू शकत नाही किंवा अग्निमत्व जाळला जात नाही, असा तो आत्मा असतो. आपण जे आता आपल्याला जे प्रारब्धरूपी आपल्याला जीवन मिळालेले आहे त्यामध्ये हे सगळे कर्म मागच्या जन्मीचे कर्माचे परिणाम आहे. आपलं प्रारब्ध जे राहतं ना ते मागच्या जन्मीचे जे आपण कर्म केले त्यानुसार ते प्रारब्ध पुढे तयार होतं. आता जे आपण कर्म करू राहिलो त्याचं प्रारब्ध पुढे तयार होऊ राहिलं, ऑटोमॅटिक तयार होत ते. त्याला काही भाषेमध्ये ब्रह्मज्ञान पण म्हटलेले, म्हणजे ब्रह्म तत्व जे आपणच तयार करतो. आता विवेकानंदांनी पण म्हटलेले का यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी, म्हणजे तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपणच स्वतः असतो, कुठं बाहेर जायची गरज नाही किंवा जे दुःख येते सुख येते हे आपल्याच मागच्या जन्माचे सुख दुःख किंवा चांगल्या वाईट कर्माचे परिणाम असते, त्याच्यामुळे आपल्याला या जीवनामध्ये सुख दुःख येतात. आणि साधूच्या संगतीमध्ये गेलो तर त्या दुःखाची जाणीव पण होत नाही. सुखामध्ये आपलं मन विचलित नाही झालं पाहिजे आणि दुःखामध्ये दुःखी पण नाही झालं पाहिजे. असं आपण जी साधूची अवस्था आहे, सिद्ध अवस्था, ती अवस्था आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामध्ये आता पुढे त्यांनी म्हटलेले आत्मरूपा जे आपण म्हटलेलं पाहिजे मग मानसी जीवरूप, सगळ्यांमध्ये तो चराचरामध्ये भरलेला आहे. पण ओळखायचा कसा? ओळखण्यासाठी फक्त काय भक्तीच्या त्या वाटामध्ये द्यावा सुख एवढंच करू शकतो आपण. भक्ती म्हणली की आपल्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती समोर येते. त्यांना जो त्रास झाला त्या काळामध्ये असं वाटतं का आपली जी परिस्थिती ती त्या मानाने खूपच चांगली ना. आपल्याला कोणी लोकांचे बोलणे आहे का काही ज्ञानेश्वर महाराजांचे स्वतःला किंवा तुकाराम महाराजांचे ध्यान तपायचित्त घ्यावं लागलं ते आपल्याला काहीच नाही. आपल्याला फक्त येण्याचे पण चालत जाता नाही का, मार्ग जाऊन गेले आणि त्याच्यानुसार आपल्याला चालायचं नाही. सोपं करून ठेवलेलं आहे सगळ्यांनी मार्ग जाऊन गेले आणि कृपाने दिसला येण्याची पण ती चालू जाता न कृपाने काय तर त्यांच्याच मार्गाने चालायचं. त्यांना असं वाटत होतं की अजिबाचं कल्याण व्हावं म्हणून त्याने तो मार्ग सोपा करून दाखवला. स्वतः सोपी केली पाहिजे वाटतं पण घरी वैकुंठ होईल आपण तिकडे चालूया. पण तिकडे जात असताना आपल्याला जर अनुभव घ्यायचा असेल तर चराचराचा मध्ये कसं काय विठ्ठल दडलेला आहे, कसं काय तो आहे, यांना फक्त त्या भक्तीच्या मार्गानेच आपल्याला कळू शकतं का तो कसा दडलेला आहे पूर्ण सृष्टीमध्ये, कसा चराचरामध्ये गेलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जी ओळख म्हणून केली ओम नमो जे आचार्य प्रतिपादय जे सोनेले आत्मरूपा, त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी ओंकार जर का केला हे सगळ्या ज्या गोष्टी मी सांगितलं तुम्हाला त्याच पद्धतीने भक्तीचे पण जन्मविध भक्तीचे वाट आहे त्या पण वेगवेगळे. आता मी समजा प्रवचनाची सेवा देऊन राहिलो, ही माझी कीर्तन भक्ती झाली, तुमची श्रवण भक्ती झाली, तुम्ही श्रवण करू राहिले ऐकू राहिले काही देवाचं भजन देवाचं गुणगान ऐकणं ही पण भक्ती. आता जमाना आपला मोबाईलचा झालेला आहे, मोबाईल मध्ये आपण सगळे गाणे जरी लावून दिले भजनाचे तर ती एक श्रवण भक्ती होऊन जाते. त्याला आपण कीर्तनालाच गेलो पाहिजे किंवा बाकीचं वेळ काढून हे केलं पाहिजे तसं काय नाही.
कामामध्ये काम म्हणे म्हणाला म्हणजे आपण कामामध्ये पण ते करू शकतो. एकदम भक्ती सोपी आहे. नामस्मरण भक्ती तर सगळ्यात सोपी आहे. आपण उठता बसता कुठं पण येऊ शकतो. आता कीर्तन भक्तीमध्ये कसं आहे, कोणतरी सांगणारा लागतो तेव्हा ती कीर्तन भक्ती होते. आपण जर कीर्तन भक्ती करू राहिलो तर आपण कोणाला ते सांगितलं पाहिजे तेव्हा आपली कीर्तन भक्ती होते. किंवा श्रवण भक्तीला कोणतरी कीर्तन सांगणार पाहिजे, प्रवचन सांगणार पाहिजे, त्यावेळेस ती श्रवण भक्ती होते. पण नामस्मरण भक्ती अशी का आपण मनातल्या मनात मध्ये सोम जप तरी करू शकतो ती भक्ती. वैखरी वाणी पण रामकृष्ण आहे तर जरी म्हणलं सोम जप जो मनातल्या मनात केला जातो तो परा ज्या आहे त्या बऱ्याच गोष्टी तिथं आपण त्या नामस्मरण करू शकतो. एकदम सोपं आहे. आणि त्या नामस्मरण केल्यामुळे आपल्याला तो परमात्मा चराचरामध्ये कसा आहे तो जागी जागी अनुभव येतो आपल्याला. पण भक्ती त्या पद्धतीची पाहिजे, मनापासून ते नामस्मरण केलं पाहिजे. त्याच वेळेस कळत तो परमात्मा आपल्यामध्ये पण आहे आणि बाहेर पण आहे. ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण म्हणतो कृष्ण तत्व किंवा राम तत्व काय आहे. आता राम तत्व जे ते मर्यादित करू शकतो मी, कारण की वाल्मिकी ऋषींनी श्रीराम प्रभू जन्माच्या येण्याच्या अगोदर ते वाल्मिकी रामायण लिहिलेलं होतं. आता वाल्य कोळी होता, वाल्याचा वाल्मिकी झाला, ते नामस्मरणामुळे झालेलं. परंतु असं म्हटलं जातं का वाल्यात कोळी अगोदर शुद्धाचरणाचा होता, पण संगतीमुळे तो वाईट संगतीच्या परिणामामुळे तो तिकडे गेला होता. व परत नारद महर्षी भेटल्यानंतर परत तो आपल्या मूळ स्थानी आला. नामस्मरणानं त्याला इतकं ज्ञान झालं, वाल्मिकी ऋषीने इतकं ज्ञान झालं तर राम जन्माला येण्याच्या अगोदर रामाचं चरित्र कसं असणार आहे, राम कसं वनवास चालणार आहे, कुठं काय होणार आहे, हे सगळं अगोदर लिहून ठेवलं. नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे. ज्याप्रमाणे रामप्रभूंचं चरित्र हे मर्यादित होतं, पण कृष्णाचं चरित्र हे अमर्याद स्वरूपाचं आहे. त्याच्यामध्ये काय कृष्णाने ज्या लीला केल्या, बाळलीला, ज्या याच्यामध्ये तारुण्यामध्ये जे युद्ध केलेले त्यांनी, मग युद्ध काय ते बाकीचे ज्यावेळेस गोकुळ सोडून तिकडे गेले ते मथुरेला, किंवा रासक्रीडा ज्या केल्या त्याच्यामध्ये अमर्याद स्वरूपाचं तत्व होतं कृष्णाचं. रामप्रभूचं मर्यादित स्वरूपाचं होतं. कृष्णाचं चरित्र किंवा कृष्णाचं तत्व अजून कोणालाच समजलं नाही. एकदम गुढ येते, शेवटपर्यंत गुढच राहणार आहे. रामाचं चरित्र कसं होतं का जे लिहिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांना जाता येत नव्हतं, कारण साधू संतांची वाणी होती. जसं साधू संत बोलतात त्याप्रमाणे देवाला तसं वागावं लागत. आता काही गोष्टी आहेत नामदेव महाराजांच्या, जे नामदेव महाराज म्हटले तेच करावं लागलं. आता एक मला प्रसंग आठवतो. ज्ञानेश्वर महाराज आणि सगळे आपले भावबंद सगळे चाललेली होती. तर एक राजकन्या होती, तिला आशीर्वाद, तिला कपडे पुरुषाचे घातलेले होते. तर तिला आशीर्वाद दिला का चिरंजीवी भाऊ असं काही आशीर्वाद दिला. तर ते काही सोबतीला होते ते म्हणे मुलगी म्हणे नाही म्हणे मुलगा आहे. आमचं वचन खोटं नाही म्हणाल, खाली जात तर नारीचा केंद्र असं काहीतरी आहे ते प्रमाण. तर त्यांचे शब्द मला सांगायचे काय, तर त्यांचा शब्द देवा खाली जाऊन देते. संत वाचक म्हणजे नामस्मरणामध्ये इतकी ताकद, म्हणजे जसं वाल्मिकी ऋषीने जसं लिहिलेलं होतं, जसं त्यांना त्यांच्या स्मरणामध्ये होतं तसं तर आम्हाला चालावं लागलं. पण कृष्णाला तसं नव्हतं. कृष्णाला मुक्त छंद अलंकारावरून त्या लिहिला, त्यांनाच माहिती फक्त. आता वेदांचं जरी मूळ असलं तरी नामस्मरण नामालाच वेदामध्ये मूळ म्हटलेलं आहे. तर आपल्याला प्रत्येकाला 5 मिनिटाचं व्हायला घरी जाऊन ज्यावेळेस आपली दिंडी पंढरपूरला आणलं नुसती वारी केली म्हणजे आपलं लय पुण्य आपण अर्जित केलं असं नाही.
आपण नामस्मरण कंटिन्यू ठेवलं पाहिजे. किंवा आपण आता भजन म्हटलं किंवा एखादी गवळण म्हणली किंवा हे केलं तर त्याचं नाही, आपल्याला नामस्मरण कंटिन्यू चालू पाहिजे. त्यावेळेस ती भक्ती आपण प्राप्त करू शकतो की त्यावेळेस आपल्या चराचरामध्ये ईश्वराचं दर्शन होईल. नामस्मरणापेक्षा जास्त काहीच नाही. हरिपाठामध्ये पण तेच म्हणजे नामपरिचय तत्व नाही. हा कलियुगाचा विषय काढला तर मला एक अजून आठवतं का सत्ययुगामध्ये भक्तीचा मार्ग हा योग मार्ग होता. त्यावेळेस हजारो लाखो वर्षाचं आयुष्य होतं. सत्ययुगामध्ये सगळे माणसं सत्यच बोलत होते, 100% लोक सत्यच बोलत होते. त्याचमुळे त्या ऋषी मुनींचा शाप किंवा वरदान हे खरं ठरत होतं. कारण वाचा शुद्धी होती त्यावेळेस, जे बोललं ते व्हायचं. हा त्यानंतर त्रेतायुग म्हणजे रामाचं युग, त्यामध्ये सत्य बोलण्याचे प्रमाण 25% कमी झालं, 75% राहिलं. द्वापर युगामध्ये कृष्णाच्या युगामध्ये, द्वापर युग म्हणजे कृष्णाचं युग, त्याला काही ठराविक वर्ष आहे, ते 5000 वर्ष काहीतरी आहे. त्यांचं जे वर्ष आहे देवतांचं वर्ष ते वेगळं राहतं. आता आपण म्हणतो आपला टायमिंग आणि अमेरिकाचा टायमिंग जसा वेगळा आहे, तसं तिथला पृथ्वीवरचा जो वेळ आहे आणि जो या पृथ्वीला सोडून गेल्यानंतर जो वेळ आहे त्या टाइम मध्ये फरक असतो. सत्ययुगामध्ये 30 फुटाचा माणूस होता असं म्हटलं जातं. द्वापर युगामध्ये 25 फुटाचा, त्रेतायुगामध्ये 25 फुटाचा, द्वापर युगामध्ये 15 फुटाचा आणि कलियुगामध्ये 7 फुटाचा जास्तीत जास्त उंचा माणूस असतो आपल्याला. त्यावेळेस 30 वर्षाचं आयुष्य होतं. 30 फूट माणूस होता आणि लाखो वर्षांचं आयुष्य होतं. त्रेतायुगामध्ये हजारो वर्षाचं आयुष्य झालं, 10,000 पर्यंत मर्यादा आली. त्यानंतर द्वापर युगामध्ये परत 1000 वर्षाचं आयुष्य, म्हणजे 1 ते 1000 एवढंच आयुष्य झालं. आणि कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य, पण त्याच्यात अर्ध शतकरीले ते अर्ध रात्र खाई असं झालेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, ह्या कलियुगामध्ये जरी 100 वर्ष जरी माणसाला आयुष्य असलं, पण त्या काळामध्ये हजारो वर्ष ते तपश्चर्या जे लोक करीत होते ते आता 2 दिवस जर आपण नामस्मरण केलं तरी तेवढं पुण्य भेटत आपल्याला. तेवढं त्या पातळीपर्यंत आपण जाऊ शकतो. कारण ते हजारो वर्ष त्यावेळेस जर तपश्चर्या करायचे त्यांना आयुष्य एवढं होतं. कलियुगामध्ये 100 वर्षाचे आयुष्य 2 दिवस 3 दिवस जरी आपण नामस्मरण करत नसतं, भक्तीमध्ये राहिलो तरी आपल्याला ती त्यांची साधना जशी समाधीपर्यंत पोहोचत होती तशी पण आपण समाधीची अवस्था उपभोगू शकतो संतांमुळे, नामस्मरणामुळे. या पद्धतीने आहे. त्यानंतर जसं पृथ्वीचं निर्मिती झाली तसंच देवानं पण अवतार घेतलेले. जसं पाणी, आता विज्ञानामध्ये जसं म्हटलं का आधी आपण पाण्यातले होतो मासा म्हणून किंवा पाण्यातले जीव म्हणून, त्याचप्रमाणे देवानं पण आधी मत्स्य, नंतर कच्छ, वराळ, जे बाकीचे अवतार, जसं जसं माणसाची डेव्हलपमेंट जशी होत गेली तशी देवानं पण ते अवतार धारण घेतलेले. आता आपण म्हणतो विज्ञानाचं युग आहे, पण विज्ञानाला सगळ्याच गोष्टी साध्य होत नाही. विज्ञानाला किती का विज्ञान वरती गेलं, हाय लेवलला पोहोचलं, तरी मृत्यूनंतर काय होतं हे कोणाला जाणता येत नाही. आणि हे आपल्या ऋषी मुनींनी पुराण लिहून ठेवलेले आहे. मृत्यूनंतरचा जो ग्रंथ आहे त्याला गरुड पुराण म्हणते ना. गरुड पुराणामध्ये किंवा एक नासिकेत म्हणून ग्रंथ आहे, ते पण त्यांनी पण स्वर्ग आणि मृत्यूचं ते आमच्या लहानपणी ते आमच्या देवळामध्ये चालू होत होते. त्यावेळेस ते काही प्रसंग आहे का असं स्वर्ग राहतो, असं नरकाचं द्वार राहतं किंवा असं काही गोष्टी गरुड पुराणामध्ये जसं सांगितले त्या पद्धतीने कर्मानुसार गती भेटते सगळं. पण मला म्हणायचं काय, विज्ञान किती पोचलं तरी मृत्यूनंतर काय होतं शरीराचं हे सांगू शकत नाही, पण आपण करू शकतो ते. कारण की काय, जन्म घेणे लागी वाचण्याचं. आपण जर आपल्याला ज्यावेळेस आपला मृत्यू जवळ येणार त्यावेळेस जर आपलं नाम जर उठत आलं तर आपल्याला या संसाराच्या किंवा या जन्ममार्गाच्या फेऱ्यात पडावं लागत नाही.
हा आपल्याला 84 लक्ष योनीतून हा जीव आपण तिथून आलेलो आहे. पण आपल्याला स्मृती कशी होते का ज्यावेळेस आपला जन्म होतो त्या अगोदर सगळं आपल्याला माहित राहतं कसा जन्म झालेला आहे, आपला कसं झालेलं आहे, काय दुसरा जन्म तिसरा जन्म सगळं राहतं. पण ज्यावेळेस आपण मानव जन्मामध्ये येतो, ज्यावेळेस गर्भातून आपण बाहेर येतो, त्यानंतर आपल्याला मायाची चिटकते. ती कृष्णाचीच माया, ती परमात्माची माया आहे, तिला कोणी करू शकत नाही. एक श्लोक आहे का मायाबद्दल, मम माया असं म्हटलेलं आहे, म्हणजे माझीच माया आहे, ती देवाचीच माया आहे, ती आपण करू शकत नाही. आपण म्हणतो त्याने माया जेव्हा तुटून केलं हे बाकीच्या गोष्टी, मग परत ती माया चिटकतीच माणसाला. आपण किती तोडण्याचा प्रयत्न केला नाही. आता मला आहे ना घरदार सोडून आपल्याला आता पंढरपूरला जायचंय किंवा आपल्याला तीर्थयात्रेला जायचंय, पण परत तिकडून आलं परत माया चिटकते आपल्याला, परत आपण संसारात गुंततो. नामस्मरणामध्ये एवढं ताजा ते जो प्रभाव आहे हा संसार तापाचा, याला धोनदी म्हटली. ही धोनदी ताडून जाण्यासाठी आपण नामस्मरण हा एक मार्ग आहे. तर मला असं वाटतं का सगळ्यांनीच आपण घरी गेल्यानंतर 5 मिनिटं महिने नामस्मरण आपलं चालून द्यायचं दररोज नित्यनियमाने ती प्राणी दुर्लभ आहे. हरिपाठ आपण तर दररोज घेतोच. हरिपाठ काय आहे, हरिपाठामध्ये फक्त हरिमुखे म्हणा म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये पण हरी बऱ्याच वेळा आलेला आहे, पण आपण घेतो का नंतर हरिपाठ झाल्यानंतर घेतो आपण. त्याच्यामुळे आपण हरिपाठा व्यतिरिक्त पण